नाशिकच्या स्वयंघोषित अशोक खरात याच्या काळ्या कारनाव्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बघूयात. नीलमताई गोरे या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत. राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरूची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही. मग ज्यांची नावं आली नाहीत ह्या महिला नेत्या ज्या उच्चपदस्थ आहेत, मग आता नीलम गोरेंची चौकशी का करू नये? कोणी कोणावरती काही बेफाम आरोप करेल त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे काय आर्थिक व्यवहार आहेत काय नाही, त्यांनी समोर दाखवा ना. अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी आरोपांचा नवा बॉम्ब फोडला. तृप्ती देसाईंनी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर धक्कादायक आरोप केले. नीलम गोऱ्हे या गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या. राजकीय फायद्यासाठी त्या खरातला भेटत असल्याचा खळबळजनक दावाही देसाईंनी केला. नीलमताई गोरे या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या. जेव्हा त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं आणि ते मंत्रीपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोचलेल्या होत्या. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते. राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरूची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही. नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे इन्कार करते. नीलम गोऱ्हे अनेक मुद्द्यांवरून त्यांची भूमिका स्पष्ट करतात. मात्र अशोक खरातवर का बोलल्या नाहीत असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हेंचीही SIT कडनं चौकशी करण्यात यावी अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली. तर आरोप प्रत्यारोप होत राहतात, चौकशीतनं सर्व उत्तर मिळतील अशी प्रतिक्रिया देसाईंच्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मग ज्यांची नावं आली नाहीत ह्या महिला नेत्या ज्या उच्चपदस्थ आहेत, मग आता नीलम गोरेंची चौकशी का करू नये? नीलम गोरेंनी हे का लपवलं? एवढं मोठं प्रकरण बाहेर आल्यानंतर तुम्ही जाहीरपणे तर बोललाच नाहीत, परंतु तुम्ही खरातकडे जात होता आणि तुम्हाला ही माहिती तो विकृत असल्याची आत्ता मिळाली आणि ह्या महिलांवर जे काही लैंगिक शोषण झालंय या संदर्भात आता नीलमताई आवाज उठवणार आहेत. असं नीलमताईंची कुठली प्रेस नोट, असं कुठलंही निवेदन, मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार का दिली नाही? त्यामुळे नीलमताई गोरे यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगू, आरोप प्रत्यारोप होत आहेत, ती SIT झालेली आहे. त्या SITनी आणि माननीय मुख्यमंत्री ते लीड करतायत, त्यांच्याचकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. गोऱ्हे आणि खरातचे आर्थिक संबंध आहेत का असा सवालही तृप्ती देसाईंनी केला. पाथर्डीत एका हॉटेलमध्ये खरात गोऱ्हेंना भेटण्यासाठी का गेला होता असाही सवाल देसाई यांनी केला. त्यामुळे खरात आणि गोऱ्हे यांचा CDR तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र भेटीवरून राजकारण करणं चुकीचं आहे असं म्हणत शिरसाट यांनी देसाईंवर पलटवार केला आहे. पाथर्डी फाट्याला मुक्कामाला होता त्यावेळेला अशोक खरात तुम्हाला हॉटेलमध्ये का भेटायला आलेला होता? मग तुमचं भविष्य सांगायला आलेला होता का? तुमचे त्याच्याशी इतर आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध आहेत किंवा तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे या संदर्भात आम्हाला उत्तरं पाहिजेत. तुम्ही त्याच्या संपर्कात होता आणि ह्या 3 भेटी तर ज्या मी सांगते त्या आहेतच, परंतु मग नीलम गोरे मुंबईला अशोक खरातला किती वेळा भेटल्या किंवा अशोक खरातच्या मोबाईलमध्ये जो नीलम गोरेंचा नंबर सेव्ह आहे ते CDR जे आहेत ते आता SIT प्रमुखांनी तपासणं गरजेचं आहे. असे सगळे भंपगिरी हे लोक करत असतात आणि म्हणून कोण कुणाला भेटलं याच्यावर तुम्ही राजकारण ठरवू नका. पोलीस जे तपास करतायत पोलिसाच्या तपासामध्ये सगळं येऊ द्या. आणि खरंच ह्या मला कुणी कुणाशी भेटलं याबद्दलचा आक्षेपचं माझं काहीच म्हणणं नाही, परंतु त्या खराताने जे काही गुन्हे केलेत ना ज्या पद्धतीनं, मग ते बलात्काराचे असतील, मनी लॉन्ड्रिंगचे असतील, याच्यामध्ये जो कोणी अडकला असेल, मग तो आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, आणखी राजकीय पक्षाचा असो किंवा व्यापारी असो, यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता मला तर असं वाटतं तुम्ही मला प्रश्न विचारताना
याच्यामध्ये म्हणजे तुम्ही मला ओळखतच नाही असं मला वाटतं. आम्ही ओळखतो, पण त्यांच्या आरोपांना पण त्यांचे आरोप म्हणजे कोणी कोणावरती काही बेफाम आरोप करेल त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे काय आर्थिक व्यवहार आहेत काय नाही त्यांनी समोर दाखवावं ना. अशोक खरात सोबत अनेक नेत्यांचे फोटो समोर आलेले आहेत. चाकणकरांचे फोटो समोर आल्यानंतर त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. केसरकरही अडचणीत सापडले. आता तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर आरोप केले. त्यामुळे देसाईंच्या आरोपांनंतर नीलम गोऱ्हेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.